नमस्कार. या काचेच्या बरणीमध्ये मी अशा पापडी बनवून ठेवलेल्या आहेत. काय होतं, आता मुलांना उन्हाळ्यात सुट्टी लागली आहे, मग त्यांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत खावं वाटतं. मग सतत भेळ वगैरे त्याला ती काय करतात, कंटाळा करतात. मग अशा वेळी अशा पापड्या बनवून ठेवल्या की आपण त्यांना आयत्या वेळी पापडी चाट बनवून देऊ शकतो. म्हणजेच आज आपण पापडी चाटची रेसिपी बघणार आहोत. या रेसिपी मध्ये आपण अगोदर पापडी कशी बनवायची, नंतर गोड दही कसं बनवायचं आणि उकळलेल्या बटाट्यामध्ये काही मसाले घालून मसाला बटाटा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. आणि या पापडी चाटसाठी पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी देखील लागते, पण त्याची रेसिपी मी इथं करून दाखवलेली नाही, कारण व्हिडिओ फार मोठा होईल. सरस सगळ्यांना या चटण्या बनवताच येतात आणि जरी तुम्हाला बनवता येत नसेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, मी नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेन. तर चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण सांगितल्याप्रमाणे अगोदर पापडी बनवायला घेतोय. इथे मी पापडी बनवण्यासाठी हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हा अर्धा चमचा ओवा आहे, 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे मीठ, ओवा आणि कसुरी मेथी थोडीशी हातावर असं थोडीशी रब करून ह्याच्यामध्ये घालायची आणि हे 2 चमचे तूप ह्याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित तूप सगळ्या पिठाला लावून घ्यायचं. असं हे बघा, असं हे तूप सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलेलं आहे. असं त्याचा मुटका तयार होतोय. आणि आता आपण हे घट्ट मळून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी घालून हे घट्ट मळायचंय आपल्याला. असा हा पिठाचा घट्ट गोळा बनवून झालेला आहे. हे बघा, हे असं एकदम घट्ट मळून घ्यायचंय पीठ, सैल बिलकुल मळायचं नाही. आणि आता आपण हे असं 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवणार आणि हे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण गोड दही आणि मसाला बटाटा बनवून घेणार आहोत. इथे मी आता गोड दही बनवण्यासाठी हे 3 वाटी दही घेतलेलं आहे. त्याच्यासाठी 1 वाटी साखर, तुम्ही गोडीनुसार कमी जास्त करू शकता आणि यातला अगदी चिमूटभर मीठ वापरणार आहोत आपण. आता गोड दही बनवण्यासाठी अगोदर काय करायचं, अशी मी पुरण वाटायची चाळण घेतलेली आहे. एका भांड्यावर ठेवायची, त्याच्यामध्ये असा एक स्वच्छ सुती कपडा घ्यायचा, कारण हे दही आपल्याला घट्ट बनवायचंय जेणेकरून ते पापडीवरती राहील म्हणून. आणि ह्याच्यामध्ये हे असं कपड्यावरती दही ओतायचं आणि हे असं आपल्याला अलगद त्याच्यावरती दाब द्यायचा, म्हणजे ज्या दह्यामध्ये जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जातं. अगदी अलगद दाबायचं, जास्त दाबायचं नाही. असं हे अलगद दाब देऊन मी हे बघा दह्यातील जास्तीचं पाणी काढून घेतलेलं आहे. नंतर हे दही आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यात. दह्यातलं पाणी काढून घेतल्यामुळं हे असं आपल्याला घट्ट दही तयार झालंय आपलं. आता याच्यामध्येच आपण साखर घालायची. मी 1 वाटी साखर घेतली, पण जास्त गोड होईल म्हणून अर्धीच वाटी वापरते इथं. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं. हे असं आपलं घट्ट गोड दही तयार झाले. आता आपण हे फ्रीज मध्ये थंड करायला ठेवणार आहोत आणि लगेच आपण मसाला बटाटा बनवून घेणार आहोत. इथे आता आपण मसाला बटाटा बनवतोय. त्याच्यासाठी मी ही मध्यम आकाराचे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत मऊ. नंतर ही जिरे पूड आहे 1 चमचा, ही लाल तिखट मिरची पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ, हा अर्धा चमचा चाट मसाला आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर. अगोदर काय करायचं, आपण स्मॅशरने बटाटे असे छान स्मॅश करून घ्यायचे. त्याच्यामध्ये सगळे मसाले म्हणजे आपण जिरी पावडर वगैरे काय घेतलेलं आहे ते घालायचं. तुम्ही इथे बारीक चिरून कांदा देखील घालू शकता. आमच्याकडे फारसा आवडत नाही त्यामुळे मी घातला नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. हे जिरे पावडर, हे लाल तिखट मिरची पावडर, चवीनुसार मीठ,
ही चिरलेली कोथिंबीर आणि हा चाट मसाला असं घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। असा हा आपला मसाला बटाटा तयार आहे। आता आपलं गोड दही मसाला बटाटा तयार झालेला आहे। आता आपण पापडीचं आपलं पीठ भिजलं असेल, आता पापड्या बनवून घेऊया। पापडी तळण्यासाठी आधी आपण इथे तेल गरम करायला ठेवतो आणि पापडीचं पीठ देखील आता छान भिजलेलं आहे। तर आता आपण त्याचं काय करायचं, एक छोटा चपाती बनवण्यासाठी कसं आपण गोळा बनवून घेतो किंवा उंडा तसा बनवून घ्यायचा। त्याला अगदी थोडंसं पीठ लावायचं आणि त्याची एक चपाती पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आपल्याला। अशी आपली पातळ चपाती लाटून झालेली आहे। आता काय करायचं, हे माझ्याकडे एक अशी स्टीलची छोटी डब्बी आहे, त्याच्या साहाय्याने आपण त्याच्या पापड्या कट करणार आहोत। तुमच्याकडे असं काही झाकण, डब्याचं झाकण छोटेशा वगैरे काय अवेलेबल असेल त्याने तुम्ही पापड्या कट करा। हे अशा त्याच्या पापड्या छोट्या छोट्या पापड्या कट करून घ्यायच्या आपण। अशा आपण त्या डब्बीच्या साहाय्याने छोट्या छोट्या पापड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या पापड्यावरती काय करायचं, असं काटे चमच्याने, आणि काटे चमचा नसेल तर चाकूने असं थोडंसं कट द्यायचं त्याला, म्हणजे जेणेकरून ही छोटी पापडी फुगणार नाही, आपली कुरकुरीत होती। मग इथे आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता फुल गॅस होता तो मध्यम करायचा आणि ह्या पापडी आपण मध्यम गॅसवर तळून घ्यायच्या। इथे आपल्या पापडींना असा थोडासा सोनेरी कलर आला की लगेच ह्या काढून घ्यायच्या। आणि हे बघा कशा वाजतायत, म्हणजे या छान कुरकुरीत झालेत आता। आणि याच पद्धतीने आपण सगळ्या पापड्या तयार करून घेणार आहोत। इथे आपली चाटची सगळी तयारी झालेली आहे। ही आपण पापड्या बनवून घेतलेल्या आहे। हा मसाला बटाटा आणि हे दही देखील बघा फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे एकदम घट्ट झालेलं आहे। ही चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, थोडीशी शेव 0 साईजची आणि थोडस डाळिंबाचे दाणे। आता आपण प्लेट तयार करणार आहोत पापडी चाटची। त्यासाठी अगोदर काय करायचं, पापडी मांडून घ्यायची एका प्लेट मध्ये। असे पापड्या मांडून घेतल्या की त्याच्यावर हा मसाला बटाटा घालायचा आपण। सगळ्या पापड्यांवरती असा थोडा थोडा मसाला बटाटा घालून घ्यायचा। सगळ्या पापड्यांवरती आता आपण मसाला बटाटा घालून घेतलाय। त्याच्यानंतर हे आपण बनवून घेतलेलं थंड गोड दही घालायचं। हे दही तुमचं असं घट्ट झालेलं असलं पाहिजे। दही घातल्यानंतर त्याच्यावरतीच आपण अगदी थोडी थोडी अशी चिंचेची चटणी घालणार आहोत। चिंचेच्या चटणीनंतर आपण त्याच्यावरती थोडीशी अगदी थोडी थोडी पुदिन्याची चटणी घालून घ्यायची। बघा किती नॅचरल कलर आलाय ह्या सगळ्याला। आणि आता पुदिन्याची चटणी घातल्यानंतर आपण ह्याच्यावरती शेव टाकणार आहोत। शेव घालून घ्यायची आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे। असा हा आपला चटपटीत असा पापडी चाट तयार आहे आणि पौष्टिक देखील, कारण आपण पापडी जी आहे ती मैद्याची नाही तर आपण गव्हाच्या पिठाची बनवलेली आहे। तर मुलांसाठी नक्की हे ट्राय करा, खूप छान लागतो हा चाट। मी आता टेस्ट करून बघते। तर आंबट गोड तिखट असा हा चाट खूप छान झाला आहे। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असली तर आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।